Hi students, welcome to our 25th number topic, natural calamities. Natural calamities means नैसर्गिक आपत्ती. Okay, a great disturbance in the weather or in our natural surrounding which lead to disaster is known as natural calamities. Okay, विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती हे कधी येईल सांगता येत नाही, पण अशी काही आपत्ती आहेत की आपल्या अवतीभोवती काही बदलामुळं ते अचानकपणे येऊ शकतात. ठीक आहे, तर असेच काही माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट हायलाइटेड आन्सर हिअर इज मेन आन्सर नेपाल इज वन ऑफ द कंट्री. देन सायक्लोन मीन्स चक्रीवादळ. मॅग्मा हा एक प्रकारचा जमिनीतून येणारा हा एक रस आहे किंवा त्याला एक नाव आहे मॅग्मा. देन वाईल्ड फायर म्हणजे जंगलाला जेव्हा आग लागते तेव्हा आपण त्याला वाईल्ड फायर असं म्हणतो. देन सँड्रोम म्हणजे वाळूपासून वेगवेगळे वादळ, दिस सँड्रोम. देन ॲव्हलांचेस म्हणजे हिमवृष्टी, आपण त्याला बर्फाची अतिशय बर्फ मोठ्या प्रमाणात पडतो त्याला ॲव्हलांचेस असे म्हणतात. देन लँडस्लाईड भूस्खलन. फ्लोड म्हणजे महापूर. सुनामी एक प्रकारचं हे समुद्रामधील एक वादळ आहे. देन वॉटर. ठीक आहे, these are the main answer. Then first question, fill in the blank using word given in the box. First, when a volcano erupts, dash gushes out and spill around. ज्यावेळेस व्हॉल्कनो हा एक जमिनीतून येणारा हा एक लावारस म्हणता येईल तो आहे, आणि तो त्यासोबत अजून एक येणारा हा पदार्थ आहे की तो जमिनीवर पूर्णपणे पसरतो, तर त्याचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे. देन सेकंड नंबर, अ डॅश इज अ काउज ड्यू टू डिस्टर्बन्स इन द ओशन वेव्ज. असं एक प्रकारचं एक कारण आहे की त्यामुळं समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा येऊ शकतात, तर त्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. कोणत्या कारणामुळं समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा येऊ शकतात. देन थर्ड नंबर, व्हेन अ रिजन फेस ड्रॉट पीपल डू नॉट गेट इनफ डायरेक्ट सप्लाय. म्हणजे एखाद्या भागामध्ये, रिजन मीन्स एखादा भाग, ड्रॉट म्हणजे दुष्काळ. ठीक आहे, तर त्यावेळेस त्या भागामध्ये कोणती गोष्ट पुरेशी मिळू शकत नाही, असं तर मला त्याचं नाव लिहायचं आहे थर्ड नंबरमध्ये. वेन अ रिजन फेस अ ड्रॉट पीपल डू नॉट गेट इनफ डायरेक्ट सप्लाय. ओके. देन फोर्थ नंबर, इन डेन्स फॉरेस्ट डायडॅश स्टार्ट अँड स्प्रेड व्हेरी फास्ट. घनदाट जंगलामध्ये त्यावेळेस एखादं डायडॅश होऊ शकतं किंवा झाल्यानंतरनं ते अतिशय फास्ट आणि मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकतं. असं कोणतं कारण आहे किंवा कोणतं क्लायमेटीज आहे की त्यामुळं जंगलाचं नुकसान होऊ शकतं. देन फिफ्थ नंबर, in 2015 a lot of damages happened in dash due to massive earthquake. मोठ्या प्रमाणामध्ये 2015ला भूकंप झाला. अतिशय तीव्र गतीचा भूकंप झाला होता 2015मध्ये. ते कोणत्या देशामध्ये झाला होता तुम्हाला त्या देशाचं नाव लिहायचं आहे. देन सिक्स नंबर, डॅश ऑकर कॉमनली इन द मिडल ईस्टर्न कंट्रीज. मिडल ईस्टर्न कंट्रीज असे काही देश आहेत, त्या देशामध्ये सारखं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अशा कॉमनली डिझास्टर किंवा नॅशनल कॅलॅमिटीज येऊ शकतात, असं तुम्हाला इथं एक नाव लिहायचं आहे. देन सेवन नंबर, वाईन ॲट व्हेरी हाय स्पीड कॅन लीड टू डॅश. वाईन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हवा, वारं. जर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वेगवान वाहत असेल तर ते
काय होऊ शकतं किंवा कशाचं कारण असू शकतं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे 7 नंबरमध्ये. देन 8 नंबर, इन माउंटेन वेअर इट स्नो हेवीली डॅश डॅश ऑफन ऑकर. माउंटेन म्हणजे मला माहीत आहे मोठमोठ्या पर्वतरांगा असतात त्यामध्ये स्नो हेवीली, तर कोणतं कारण असू शकतं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे किंवा कोणतं आपत्ती येऊ शकतं तर 8 नंबरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. देन 9 नंबर, while passing through road constructed on mountain, traveler may get trapped if there is a dash. जर एखादी नैसर्गिक आपत्ती झाली असेल किंवा होत असेल, आपण जर रोड केला असेल किंवा कन्स्ट्रक्शन केलं असेल किंवा रोड ट्रॅप झाला असेल किंवा ट्रॅव्हलर मे गेट ट्रॅप्ड इफ देअर इज अ डॅश डॅश. Then last number, sometime due to heavy rain, river overflow into surrounding area leading to dash dash. Just to nowadays heavy rain are coming, so we can call which type of means which words we can give for river. They are overflow. Okay, it is very easy. You can write. Thank you.